नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराचा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि ते रोखण्यासाठी प्रशासन आता अलर्ट मोडवर काम करतानाच पाहायला मिळतंय। आपल्यासोबत डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हाधिकारी। स्थलांतराचा प्रश्न आहे, जे ग्रामीण भागात जे उत्पन्न घेतलं जातं, गहू असेल किंवा जे अनेक धान्य आहेत त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करण्याचे ट्रेनिंग आपण देत आहेत, तर कशा पद्धतीने रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणार? पहिला तर स्थलांतरण जे आहे त्याला त्याचा टोटॅलिटीमध्ये थोडं समजण्याची खूप गरज आहे। आता जिल्ह्यात ऑलरेडी जिल्ह्यातच 4 साखर कारखाने आहेत, म्हणजे आपल्या जिल्ह्यातमध्ये पण स्थलांतरण भरपूर होतं। तर तिथे लोकांना किती पैसे मिळतात आणि मग तितकेच पैसे लोकांना त्यांची जागेवर मिळतील याची तयारी करणं गरजेचं आहे, कारण तितके पैसे जर आम्ही नाही देऊ शकली तर लोक परत स्थलांतरण करतात। तर यामध्ये 2-3 मुद्दे आहेत। एक तर पूर्ण डेटा यावर्षी आम्ही गोळा केलाय। आतापर्यंत जे डेटा गोळा केला त्यामध्ये थोडे गॅप्स आहे, कारण गावातल्या लोकांना माहिती नाही की लोक कुठे गेले। आता ते एप्रिल, मे, जून मध्ये परत आले की त्या डाटाला 100% कसा पूर्ण करता येईल याची एक काळजी घेतली। मग त्या डेटाचा विश्लेषण केलं की आम्हाला हा कळेल की कोणत्या गावापासून सर्वात जास्त स्थलांतरण होतं आणि मग त्या गावामध्ये टार्गेटिंग करून उपाययोजना करणं गरजेचं आहे। मग तिथे 2-3 योजना आहेत। म्हणजे पहिला एक नरेगाचा विसरण आम्हाला करायचा, सोबत मावी माहेर आणि MSRLA मास्टर। तर तिथे काय काय उपलब्ध आहे शेतीमध्ये, ज्यांच्याकडे शेत आहे त्यांच्याकडे पाण्याची सुविधा कशी वाढवता येईल, तर इरिगेशनवर उपाययोजना एक आमचा वर्टिकल आहे। मग ज्यांच्याकडे शेत नाही आहे त्यांच्यासाठी नरेगाची योजना किंवा दुसऱ्यांच्या शेतातून जे प्रोडक्ट्स उत्पादन होतात त्यामध्ये व्हॅल्यू एडिशनमध्ये त्यांना लेबरचं काम देता येईल का, त्याच्यावर पण भर आहे। आणि मग तिसरा वर्टिकल हा पण आहे की जर मायग्रेशन झालं, जर स्थलांतरण झालं तर ते कुठे जातात आणि त्या जागेमध्ये त्यांना पोर्टेबिलिटी आणि त्यांच्या बाळांचा किंवा परिवाराची काळजी आम्हाला कसे घेता येईल। तर आता आमच्याकडे जे शमशेरपूरमध्ये साखर कारखाना आहे किंवा तलोदामध्ये साखर कारखाना आहे, तिथे आता आम्ही एक मिनी अंगणवाडी सुरू केलेली आहे। तर तिथे मुलांना सगळ्यांना जे अमृत आहारची योजना आहे, THR आहे, EDNF आहे, हेल्थ कॅम्प्स आहे, त्यांचं सगळ्यांचा आम्ही डेटा गोळा केलाय की कोणता बाळ, त्याचा हाईट किती आहे, वेट किती आहे, कोणी जर सॅम मॅम होतोय तर त्याला उपाययोजना कशी द्यायची। सातपुड्यात देखील अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले आहेत, पण मात्र त्याचं मार्केटिंग व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे रोजगारात कुठेतरी प्रॉब्लेम येते महिला बचत गटांना। आता मी ऍक्च्युली तोच बघत होती, एक बाजरीचा स्टॉल मी बघितला आणि बाजरी त्यांना विचारलं की तुमचं 1 किलो बाजरी कितीच आहे, त्यांचं 1 किलो बाजरी 50 रुपयाचं होतं। बाजरी इंद्रायणी चावलला आपल्याला म्हणजे प्रॉपर ब्रँड आहे इंद्रायणी चावल, म्हणजे मुंबईतून किंवा इथून लोक मागवतात की इंद्रायणी खाद्य, पण तोच जर तुम्ही Amazonवर आता बघितलं तर पर किलो 250 रुपयाचं जाते। तर त्यामुळे त्याचं जे ब्रँडिंग आहे ना, की त्याला एक डिस्ट्रिक्टमध्ये एक ब्रँड असू शकते का, त्याचं मग एक मार्केटिंग करायचं आणि सांगायचं की आमचा सेलिंग पॉइंट इज किती ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहे। तर त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत पण भरपूर उपाययोजना ते करत आहेत आणि त्या डायरेक्शनमध्ये आम्ही चालतो। नक्कीच मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांना रोजगार निर्मिती व्हावा त्यासाठी विविध प्रॉडक्ट तयार केले जात आहेत, त्याचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। नंदुरबार सागर निकवाडे, साम TV न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।